नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो इथे महाबळेश्वरला. इथे 2 रात्र आणि 3 दिवसाचं असं पॅकेज घेतलं आम्ही. काल संध्याकाळी आम्ही बोरिवली नॅशनल पार्कवरून स्वामी समर्थ बसने आलो आणि आज इथे सकाळी 9 वाजता ह्या हॉटेलमध्ये उतरलो आहे. ऑलरेडी सगळं ते पॅकेज इन्क्लूड असतं आणि हा आम्हाला रूम मिळाला आहे. यामध्ये मी, माझी मिसेस आणि माझी 2 मुलं आहेत. चौघांसाठी आपण म्हणजे हा बेड आहे आणि साईडला पूर्ण एक इकडे बघा हा पण आहे, म्हणजे जेणेकरून 4 जणांसाठी हा सोफा कम बेड आहे. त्यामुळे जेणेकरून 4 जण आरामात इथे कम्फर्टेबल झोपू शकतात असा बेड आहे. तर इथे आता आमचा चहा नाश्ता बी झाला, मस्त होता चहा नाश्ता. दुपारचं जेवण पण आहे. तर तिथले आमचे एक कॅन्टीनवाले काका बोलले की तुम्हाला भाजून जर काय चिकन मटन काय पाहिजे असं तर आमच्या इथे मावशी लोक आहेत, ते गावातून आणून देतात. म्हणजे ती पण एक चांगली मेजवानी होऊ शकते आपल्यासाठी. तर खूप बरं वाटलं इथे. जरा स्ट्रॉबेरीचं सध्या इथे मार्केट खुललेलं आहे. फुलं, रंगीबेरंगी फुलं पण दिसत आहेत. खूप मजा येते. आणि आज आम्ही आता 3 वाजता इथून प्रतापगडवर जाणार आहे. प्रतापगडचा किल्ला, नंतर अफजल खानाची कबर, आणि नंतर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि इत्यादी गोष्टी बऱ्या. नंतर पनिशमेंटचं एक हे आहे, कडेलोट पॉईंट आहे, तो पण बघणार आहे तिथे. आणि एक 3-3.5 तासाचा तो एक हे प्रोग्राम आहे. टोटल 450 पायऱ्या आहेत त्या गडावर चढण्यासाठी. तर आम्हाला एक दुसरा ऑप्शन दिला होता पण मला तो नाही आवडला. म्हटलं मेन म्हणजे ऐतिहासिक वास्तूवर आम्ही जास्त फोकस करतो इथे, त्यामुळे म्हटलं आम्ही प्रतापगड किल्ल्याची निवड केली ह्या ठिकाणी. तर तुम्हाला जे आता आम्ही इथे 3 दिवस राहणार आहोत, तर जे पॉईंट आहेत ते सगळे आम्ही तुमच्याशी शेअर करू. तुम्ही फक्त आम्हाला इथे लाईक करा आणि आमचा एक्सपिरियन्स कसा वाटला तो आम्हाला इथे तुम्हाला कमेंटमेंटवर सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, माझं नाव आहे सचिन जाधव. अच्छा, पूर्ण प्रतापगड फिरायला आपल्याला 1-1.25 तास लागणार आहे. चालेल. हा प्रतापगड आहे ना, राजाने स्वतः बांधलेला आहे, जिंकलेला नाही. स्वतः बांधला. हा, प्रतापगड बांधायचं मेन कारण आहे भवानी मातेचं मंदिर, वरती देवीचं मंदिर आहे. बरोबर. हा प्रतापगड 2 वर्षात बांधला. विचार करा, आजच्या काळामध्ये ग्राउंड लेवलला घर होत नाही. 1656 ते 1658. आर्किटेक्ट होते मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुलकर. ही तटबंदी आहे ना गडाची, 5 किलोमीटर आहे. 52 एकर प्रतापगड आहे. 365 वर्ष झाली प्रतापगड बांधून, 365 इयर्स. आणि गड बांधल्यानंतर तुम्ही इतिहासामध्ये वाचलं होतं, अफजल खान आला होता. या पूर्ण परिसराचं नाव आहे जावळीचं खोरं, जावळी व्हॅली. 12,000 फौज. हा, बाकी फौज त्यांना कुठे थांबवली? पाचगिणीच्या पुढे वाईला. इकडे या, इकडे बघा, 2 मिनिटं समोर 2 कबर दिसते का चौतरावरती? हा, वाईट मोठी कबर अफजल खानची, बारकी कबर त्याचा बॉडीगार्ड होता सय्यद बंडा. 2022ला अतिक्रमण हटवलंय. पूर्वी तिकडे पत्राचा सेट होतं. शिवाजी राजा अफजल खान भेटीला तिथे गेले. तो गडाचा पायथा शामिना बांधला होता. 10 नोव्हेंबर 1659. 1659 नाही, तो गडाच्या पायथ्याशी त्याला भेटीचं ठिकाण ठरवलं. अफजल खान उंचीला होता 7.25 फूट. महाराजांची उंची कमी होती, 5.25 फूट. अफजल खानने राजांना भेटीचं आमंत्रण दिलं. शिवाजी राजे या भेटा मला, आणि दोन्ही हाताने पकडलं डाव्या बगलेमध्ये, कटारनं मागे वार केला. राजांचा अंगरखा फाटला. आतमध्ये होतं चिलकत आणि झिरोटोप. महाराज वाचले गेले. महाराजांनी वाघनाक्याने पोट पाडलं, पण अफजल खान तिकडे मेला नव्हता. शामिनामध्ये दगा ओरडत होता. त्याचा बाहेर बॉडी तिथेच होता. सय्यद बंडा दानपट्ट्यात हुशार होता ना, तो राजांवरती वार करणार ते पाहिलं जिवामलने. सय्यद बंडाचा हात कापला गेला. त्या दोघांना तिकडे मारलं गेलं. दोघांची कबर समोर आहे. जिवामाल्याची नाही, अफजल खानची.
किंवा मला सय्यद बंडाला मारला. इकडे गुफा दिसतंय का? हा हा या गुफेत 40 सैनिक ठेवले. अफजल खान जर वरती आला ना हा. फोर्ट कॅप्चर करण्यासाठी, तर ह्या 40 सैनिकांनी अफजल खानला इथे अटॅक आहे, करायचा. मोठी आहे ही इथे. गुफा इथपर्यंत होती. अच्छा 1957 मध्ये हा पायराने रोड बांधला ना, तेव्हा ती भुयार तोडण्यात आलेला आहे. अच्छा अच्छा. इथे गुफा आपण उभं इथपर्यंत होती. हा हा मुख्य दरवाजा लांबून दिसत नाही, हा. अच्छा हा दोन्ही भिंती एक वाटतात. हा हा. दरवाजा किती आतल्या साईडला आहे बघा. अच्छा समोरून पाहिलं ना तर ही तटबंदी दिसतंय, गेट दिसत नाही. बरोबर. मग शत्रूला फसवलं जातं. 8:30ला बंद करतात. अजून आजही दरवाजा बंद होतो. पूर्वी कसं होतं, दरवाजा बंद झाल्यानंतर काही शत्रूचे सैन्य हे दरवाजाच्या भिंतीवर घालणार ना वरती, ती ओढ्यात दिसत ना, उकळतं तेल टाकायचं, उकळतं पाणी आणि समोरून तोफेचा मारा करायचा. ती खिडकी दिसते का चौकोनी छोटीशी बघा, तिथून तोफेचा मारा करायचा. कारण का येणाराच्या चेहरा तो दरवाजा साईडला गनिमी गावा शिवाजी महाराजांच्या. हे बघा हत्तीचे येऊ शकत नाही दरवाजा तोडण्यासाठी. हत्तीचं वजन खूप आहे, हत्ती मैदानावरती जाणार. दरवाजा उंचाव ठेवलाय. दुसरा काय करायचा, लाकडी ओंडका आणायचा 50 फूट लांब. पुढे मागे करायला 20 लोक लागतात. समोर जागा बघा पूर्ण क्रॉस आहे, सरळ नाही, वळण ठेवलंय ना. लाकडी ओंडका टर्न होऊ शकत नाही किंवा स्पीड कमी होतं. बघा इथे मशाल पेटवायची. पूर्वी लाईट नव्हतं ना, मशालीचा दगड आहे, मशाल ठेवायची. आणि ही तोफ त्या समोरच्या बुद्धावरती होती, नंतर इकडे आणून ठेवलंय. हा पूर्वी तिकडे होती. नेहमी शूटिंग या कारण का 7-6 तास लागणार हा झेंडा लावला. हा टळणी बुरुज आहे, इथून शूटिंग घ्या. टळणी म्हणजे शत्रूवर नजर ठेवायची, वॉच पॉइंट. गडाच्या चारही बाजूला 4 बुरुज आहेत. इतिहासाच्या पुस्तकात हे चित्र असतं प्रतापगडचं. हेच दिसतं एवढं. 34च्या पुस्तकामध्ये हे चित्र होतं पूर्वी. भवानी मंदिर तिथं आहे. शिवाजी महाराजांची राजधानी रायगड. अंतर आहे 65 किलोमीटर प्रतापगड पासून रायगडचं. रायगड कोकणात आहे, महाड बाजूला. तिकडे शिवाजी महाराज इकडे दोनदा येत होते, मंगळवार शुक्रवार. भवानी मातेच्या दर्शनासाठी कृष्णा घोडीवरती इथपर्यंत घोडीवरती, आणि इथले मावळे त्यांना पालखीतून नेत होते. हा ह्या दरवाजाचं नाव आहे राजमार्ग. राजा लोकांसाठी हा आणि प्रजेसाठी हा मार्ग होता. फक्त काय केला, जिथे कच्चा मार्ग होता तिथे पायऱ्या बांधण्यात आल्या. हा पूर्ण घोड्यांचा मार्ग होता त्या काळामध्ये. हे बघा हा राजमार्ग. राजांची पालखी इथून जात होती मंदिरामध्ये. जाता येते ना. हा डोंगर पूर्ण महाबळेश्वर आहे. आपण तिथूनच आलो आता. समुद्र सपाटीपासून महाबळेश्वर किती उंचाला आहे, 4,500 फूट. 4,500. आणि प्रतापगड 3,500. अच्छा 1,000 फूट तुम्ही खालती उतरलात. हो 20 किलोमीटर अंतर आहे महाबळेश्वर ते प्रतापगड. पलीकडे 5 जणांनी पुढे वाई. हो अफजल खानचा तो वाईला होता. हो हो 4 पाऊंड दिसतात. हा कोपऱ्यावर असं जंगल खालती उतरलेला डोंगर. हा हा सनसेट पॉइंट आहे, मुंबई पॉइंट. अच्छा इकडे पुढे लॉर्डविक, हत्तीचा माता इथे येतो. अच्छा एल्पिस्टन, आर्थर सीट या साईडला आहेत. आता एक असं थंडीचं वातावरण आहे, आता स्वच्छ नाही. बरोबर. जसे तुम्ही रात्रभर जसं थंडी पडत चाललंय ना. आणि हे त्रिकोणी जंगल इतिहासात प्रसिद्ध आहे. जावळीचं खोरं. हा हे गावाच्या पुढे गंधार जंगल होतं, घरांच्या पुढे. तिकडे जावळीचं ते जंगल दिसतं का ते? बरोबर. जावलीचे मोरे, चंद्रराव मोरे, ज्यांनी राजांबरोबर गद्दारी केली, फितुरी केली. बरोबर. बराच वेळा समजावलं, मोरे एकत्र या. मोऱ्याने ऐकलं नाही. बरोबर. 6 जून 1655 जावली ताब्यात घेतली. नंतर मग इकडे प्रतापगड बांधला. समोर तलाव आहे ना, गडावरती 4 आहेत आणि 2 विहिरी आहेत आतमध्ये. पूर्वी हे तलाव होते, हा डोंगर कट केला आणि इथला दगड आहे तटबंदीला वापरला. त्याचा 2 फायदे झाले ना, दगड आणि पाणी. तलाव पण झाला आणि दगडी बाहेर काढला. रायगड किती आहे, 1200 एकर आहे. रायगडला बांधायला 14 वर्ष लागली. हा फक्त 2 वर्षात बांधला, 1656 ते 1658. कारण का हातून डोंगर कट केलाय. समोरून जर आणला जावली खुरातून तर मिनिमम 7 ते 8 वर्ष लागली असती. कारण का दगड तडवायला 2-3 वर्ष लागली असती इथे वरती. हा इथलाच कट केलेला आहे. कारण का इकडे वरती भवानी मंदिर आहे. अफजल खानचा तिकडे बळी दिला. अफजल खानने काय केलं, येताना मंदिरं तोडली, गाईची कत्तल केली, लोकांना कन्वर्ट करत तो इथपर्यंत आला. अफजल खानचा तिकडे बळी दिला बुरुजावरती, डोकं ठेवलं भाल्यामध्ये. अफजल खानच्या 2 कबर आहेत, तिथं फक्त अफजल खानचे शरीर आहे. डोकं कुठलेलं राजगडला, पुण्यामध्ये. डोक्याची कपडे राजगडच्या बाल्ले किल्ल्यामध्ये, प्रतापगडच्या पायथ्याशी बॉडी. अजून तिकडे डोकं तिकडे आहे आणि बॉडी इथे आहे. बसा इथे, त्या इकडे आहे. इकडे दगडी बांधकाम आहे ना, हे पूर्वीचं मंदिर आहे, शिवकालीन मंदिर. कलर पेंट केलेलं नंतरच आहे.
नगर इथपर्यंत जुना मंदिर आहे. पूर्वी लाकडी होतं. नगरखाना आणि सभा मंडप. मेन मंदिर आहे तुळजापूरला. तुळजा भवानी माता प्रतिष्ठापना प्रतापगडला झाले. भवानी माताची स्थापना 21 जुलै 1661 झाले. अफजल खान वधानंतर 2 वर्षाने 1661. भवानी मूर्ती शालिग्राम दगडाची आहे. आपण सोनाराच्या वाटीमध्ये गोल दगड बघतो ना, सोनं घासून घेतात, तो दगड भवानी मातेचा आहे. नेपाळमध्ये गंडकी नदी आहे, त्या नदीमध्ये हा दगड सापडतो, शालिग्राम. राजगडला नेला पुण्यामध्ये. राजगडला भवानी मातेची मूर्ती बनवली, अष्टभुजा. शिल्पकार बंबाजीराव पानसरे. देवीच्या समोर शिवलिंग आहे स्फटिकाचं. महाराजांच्या नित्यनेमी पूजेमधलं शिवलिंग इकडे बघायचं आहे. हे शिवलिंग रायगडला होतं. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी प्रतापगडला आणलं. आणि आज तलवार आहे ती महाराजांची नाही, त्यांचे सरसेनापती हंबीराव मोहिते, सोयराबाईचे भाऊ, राजारामांचे मामा. अफजल खानला मारल्यानंतर जावलीमध्ये लढाई झाली. कोयना नदीतून पुढे जाते, कोयन्याच्या काठी. मोहित्याने एकाच लढाईमध्ये अफजल खानच्या 600 लोकांना मारलं. त्या तलवारीची सोन्याचे 6 स्टार आहेत. समोरच्या बाजूला 3, मागच्या बाजूला 3. 100 सैनिक मारल्यानंतर 1. जसाच आपण पोलिसांच्या मिलिटच्या कानाला स्टार बघतो ना, ते तलवारीवरती देत होते. या इकडे दाखवलं ना, हे पारेने दगड कट केलेले आहेत. 50 किलो वजनाची पार आहे. दिवस मावळे काम करायचं. ह्या सगळ्या तोफा आहेत. तिथून दारोगा बरायचा आणि तिकडून पेटवायच्या. या तोफा खांद्यावर घेऊन मावळे 5 किलोमीटर तटबंदी होऊन फिरत होते. 100-125 किलो पर्यंत वजन जातं. वजन ठेवलं नाही, उचलल्यानंतर अंदाज लागतो. बऱ्याच लोकांनी उचलण्याचा प्रयत्न केला. काम करताना एवढी मोठी पिंड सापडली. ही स्वयंभू आहे. अफजल खान भेटीला जाताना महाराजांनी एक रुद्राभिषेक घातला. भवानी मातेची स्थापना वधानंतर जो पहिला अभिषेक झाला ना, तो केदारेश्वर मंदिरामध्ये. इतिहासाच्या पुस्तकात ते चित्र असतं. बरोबर, हेच असतं. दुसरा इकडे भवानी बुरुज. अच्छा, हा भवानी. त्या खड्ड्यामध्ये तलाव आहे, तिथून देवीच्या पूजेला पाणी आणतात. आपण ते हस्तकला बघितले, तिथून पुढे जायला परमिशन नाही. परमिशन नाही ना, तिकडे देवीच्या पूजेला पाणी आणलं जातं तिकडे. अच्छा. हा 3 नंबर केदारेश्वर. हे बघा, ही चोरवाट आहे. शत्रू इथपर्यंत आला बाल्ले किल्ला तर आपल्या मावळी गडाच्या बाहेर ठेवण्यासाठी याचा वापर करायचा. ही वाट कुठे जाते? इथे भिंतीच्या मागे बाहेरून जाऊन दरवाजा बंद करायचा. किल्ला सोडून पळून जायचं नाही. अच्छा, बाहेरून जाऊन दरवाजा बंद करायचा. मुख्य दरवाजा. हा बघा, हा 3 नंबर केदारेश्वर गुरु. हा जागा कोकण भाग. आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये उभे? सातारामध्ये. हात बाहेर काढला तर जिल्हा रायगड. हा सातारा. माझा हात बाहेर गेला जिल्हा रायगड मध्ये. एवढी बॉर्डर चेंज होत आहे. तो रोड दिसतो का घाट, तो पोलादपूरला खाली जातो कोकणात. अच्छा, कोकणात. महाड, मुंबई, पोलादपूर, गोवा वगैरे त्या बाजूला. खेड वगैरे ह्या साईडला राहतात. मुंबई ह्या बाजूला राहतात. बघा, गुन्हेगारांना आणायचं, हातपाय बांधायचं, पोटात पॅक करायचं आणि 1800 फूट दरीत फेकायचं. गडेलोट करायचं 1800 फूट. तुम्ही हात बाहेर काढा ना, बघा गारवा वाटतो. झाल्या महाराजांची मूर्ती होत्या जिथे आपण उभे आहे ना, तिथे महाराजांचा राजवाडा होता. इथे घर होतं. प्रतापगडला जिजामाता राहत होत्या. तिथे जिथे मूर्ती उभी येते, तिथला राजवाडा इंग्रजांनी तोडून टाकला. ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान होतं तिकडे मूर्ती उभी केली राजांची. 36 फूट हाईट आहे. चौतारा 20 फूट आहे आणि घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट. 16 फूट मूर्ती आहे. पंचधातूची आहे. वजन आहे 4.5 टन. 4500 किलो. 4500 किलो. ही बनवली मुंबई विलेपार्ला. रामचंद्र पांडुरंग कामत मुंबईला बनवली आणि इथे 17 भागामध्ये आणली आणि इथे आणून ते असेंबल केलंय. आणि 30 नोव्हेंबर 1957 नेहरूंच्या हस्ते अनावरण झालंय. 66 वर्ष झाली पण उन्हाचा पावसाचा हवेचा फरक पडत नाही. पंचधातूची मूर्ती आहे. मूर्तीचे देखभाल होतं सातारा जिल्हा परिषद तर्फे. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल आम्ही गाईड केला होता. ते इथले स्थानिक आहेत आणि त्यांनी आम्हाला छानशी अशी माहिती दिली. प्रत्येक स्टेप आम्हाला व्यवस्थित समजून सांगितली. शिवकालीन इतिहासाची जाणीव करून दिली. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला शेवटचं सांगतो की अफजल खानाची जी कबर आहे ना, ती माझ्या डाव्या हाताला सगळं बघितलं ते 2 दिसतात छोटेसे. हे अफजल खानची कबर आहे. आता सध्या तिथे जरा बांधकाम आहे आणि जरा इश्यू चालू आहे, त्यामुळे तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. त्याबद्दल समजतं. बाकी हे सगळं परिसर बघून जबरदस्त आहे आणि बघण्यासारखं आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीला, मित्रांना, नातेवाईकांना अवश्य घेऊन या. आपल्या शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेत, कसे जिंकलेत, त्यावेळी मावळे कसे राहिले, ह्याचं तुम्हाला पुरेपूर इथे आल्यावर जाणीव होते, एक अभिमान वाटतो. तर अवश्य भेट घ्या किल्ल्यांना. नमस्कार.